नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24. बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील. अहमदनगर येथील श्री सिद्धबाबा गुरुवर्य हिरा महाराज चव्हाण यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य महाप्रसादाचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन. आज दिनांक 10 एप्रिल 2024 बुधवार रोजी अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध ओम शिव गोरख चैतन्यनाथ मंदिरात पूजा अर्चा करून महाआरती करण्यात आली. नगर औरंगाबाद रोड गजराज नगर येथे श्री सिद्धबाबा गुरुवर्य हिरा महाराज चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त गणेश मामा चव्हाण यांनी सालाबाद प्रमाणे पूजा व महाप्रसादाचे आयोजन करून आलेल्या साधू संत भक्त व परिसरातील भाविकांचे आभार मानून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश चव्हाण बोलत होते. गोरक्षनाथ 11व्या ते 12व्या शतकादरम्यान झालेले नाथयोगी होते. गोरक्षनाथांचे मंदिर गोरखपूर उत्तर प्रदेशामध्ये आहे. गोरक्षनाथांच्या नावावरून नेपाळमधील गोरखा या नावाचा उगम आहे. गोरख जिल्ह्यात एका गुहेत गोरक्षनाथांचे एका पायाचे पदचिन्ह आहे. तेथे वैशाख पौर्णिमा एक उत्सव होतो. यावेळी योगी सूरजनाथ गुरु बुधनाथ आदी मान्यवर उपस्थित होते. आज बुधवार 10 एप्रिल श्री सिद्ध हिरा महाराज सालाबाद प्रमाणे ओम शिव गोरख चैतन्यनाथ मठ नगर औरंगाबाद रोड गजराज नगर गांधी पेट्रोल पंपाच्या मागे सौदागर फर्निचरच्या समोर या ठिकाणी सालाबाद प्रमाणे दरवर्षी होत आहे. आणि जसं जसं वर्ष लोटत जात राहिलेले आहे तसं तसं सगळ्यांचा एक प्रतिसाद चांगल्या प्रमाणात मठावरती मिळतो. आणि हीच सगळ्यांना विनंती राहणार का सगळ्यांनी महाप्रसाद भांडाराचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि लाभ मिळावा. तर आता श्री सिद्ध हिरा महाराज यांची जी पुण्यतिथी आहे तर यांचे 12 वर्षाचे 3 तप भिंगार ओम शिव गोरख चैतन्य असताना या ठिकाणी मंदिर आहे. तिथं त्यांचे 12 वर्षाचे 3 तप झालेले आहे. अशा पद्धतीने तिथं आता जसं आपण या ठिकाणी गजराज नगरला ओम शिव गोरख चैतन्यनाथ मठ मध्ये जसं कार्यक्रम घेत असतो, महाप्रसाद भंडारा वाटप करत असतो, याच्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य असतो. सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या कष्टाने आणि हे कार्यक्रम चालत राहील आणि दिवसेंदिवस असंच हे असं वाढत जाईल. आणि संध्याकाळी आता भिंगारला सुद्धा असंच एक छोटा कार्यक्रम महाप्रसादाचा ठेवलेला आहे. तरी सगळ्या भाविक भक्तांनी तिथं सुद्धा महाप्रसादाचा लाभ घ्यावा. हीरा महाराज इन्होंने जो एक गोरखनाथ जी का संज्ञान चेतन रखा, 60 साल पहले उन्होंने मिलिट्री के बड़े बड़े क्रेन के सहायता से बहुत बड़ा पत्थर ला करके गोरखनाथ जी की प्रतिमा स्थापन किया भिंगार के नाले के पास में और वहां धुनी चलाई. इसमें समझने की बात हमें यह है कि गोरख भगवान बुद्ध के बाद में जो बोधि संज्ञानी भग्ग रागो भग्ग दोषों से भग्ग मोह अनसों से भंगी समाज भग्ग रागो भग्ग दोषों से भंगी समाज जो है वो भगवान बुद्ध की भारत में अनुपस्थिति में उसी संज्ञान के जो गोरखनाथ जी है, जो वर्णाश्रम जाति पाति ऊंच नीचता रहित धर्म संज्ञान की चेतना से बताने वाले चलने वाले शुद्ध दीन धम की देशना देने वाले गोरखनाथ जी के क्षेत्र में आया. नंदू आतमध्ये